नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बघणार आहोत चिकनची रेसिपी, म्हणजे चिकन घी रोस्ट। ही एक मंगलोरियन रेसिपी आहे। चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात, त्यामुळे ह्यावेळी मी चिकन घी रोस्ट ट्राय केला आहे। खूप छान झालेली रेसिपी, खूप टेस्टी। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे। आता आपण बघूया कसं बनवायचं ते। त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी धणे, जिरे, बडीशेप आणि काळी मिरी घातलेली आहे। हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। हे 2-3 मिनिटं छान परतवून झालं की आपल्याला यामध्ये 3-4 काश्मीरी सुक्या मिरच्या घालायच्या आहेत व इथे मी 4 तिखटवाल्या लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। हे पण आता आपण 1 मिनिट परतवून घेऊया। हे मिश्रण आपलं थंड झालं की आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। यामध्ये मी 5 लसणाच्या पाकळ्या घालणार आहे। त्याचसोबत इथे आपण 2 ते 3 आल्याचे तुकडे घालायचे आहेत। हे आधी आपण असंच वाटून घेऊया। थोडंसं वाटलं गेलं की आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत। इथे मी चिंच गरम पाण्यात भिजत ठेवली होती, ती आता आपण यामध्ये टाकून घेऊया। आता थोडं पाणी घालून आपण हे मिक्सरला छान याची पेस्ट करून घेऊया। आपण बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। पेस्ट साईडला ठेवून देऊया। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्याचसोबत इथे मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। आता आपण जी मिक्सरला वाटलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालून घेऊया। त्याचसोबत आपण इथे फेटलेलं दही घालणार आहे। दही आपल्याला आधी छान फेटून घ्यायचं आहे, त्यानंतरच यामध्ये ॲड करायचं आहे। आता मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। हे आता आपण छान हाताने मिक्स करून घेऊया। हे आता आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवून हे 1 तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तूप घालून घेणार आहे। तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे। कांदा आपण छान मऊ करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इकडे आपला कांदा छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। तुम्हाला अंदाज आला असेल किती सोपी रेसिपी आहे ही। कसलाच खटाटोप नाही, अगदी घरच्या साहित्यात बनणारी चिकनची एक छान रेसिपी, जी चवीला सुद्धा खूप भारी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। मॅरिनेटेड चिकन घालून झालं की आपण आता हे छान एकदा मिक्स करून घेणार आहोत। आता आपण झाकण ठेवून हे 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। हे पुन्हा एकदा आपण मिक्स करूया। चिकन अजून आपलं पूर्ण शिजलेलं नाहीये। हे आपण एकदा छान मिक्स करून झाल्यावर आपण पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत। आता याला छान उकळी फुटलेली आहे।
तुम्ही बघू शकता चिकन आपलं छान शिजलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा गुळाची पावडर घातलेली आहे। ही पण नक्की घाला, छान बॅलन्स होतो चवीला, कारण ह्यामध्ये दही आहे, लिंबू आहे, चिंच आहे, त्यामुळे आपल्याला गुळ घालणं हे गरजेचं आहे। आपलं चिकन छान शिजलेलं आहे। आता यामध्ये आपण भरपूर सारी कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। याने छान फ्लेवर येतो आणि आपल्याला ही वरूनच घालायची आहे चिकन शिजल्यानंतर। आता आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे छान उकळवून घेऊया। आपलं चिकन घी रोस्ट तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या रविवार आहे, तुम्ही उद्या नक्कीच बनवून बघा ही रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल। धन्यवाद।